नमस्कार, मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. खेड तालुक्यातील शिंदे गाव, या शिंदे गावामध्ये मागील 20 वर्षापासून कांद्याचं विक्रमी उत्पन्न घेणारे अंकुश हरिभाऊ केंद्रे आणि देवीदास हरिभाऊ केंद्रे हे दोघं भाऊ आहेत. चाकणच्या मार्केटमध्ये यांची चर्चा आहे. यांचा कांदा जो आहे, एक कांदा हा अर्धा किलोपेक्षाही वजनाने जास्त असतो. मग या कांद्याची शेती करत असताना त्यांना जे मदत होत असते ते इंद्रायणी कृषी सेवा केंद्र इंदोरीचे गणेश दाभाडे आहेत. त्याच दृष्टीनं ही शेतकऱ्याची मेहनत मोठी आहे. शेतकरी वाचला तर देश वाचल, कारण शेतकऱ्यांनी पिकवलं तर नागरिक खाणार आहेत. तर या ठिकाणी अंकुश हरिभाऊ केंद्रे आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय. काय सांगाल की मावळमध्ये आणि खेड तालुक्यामध्ये तुमच्या कांदा पिकाची चर्चा असते की तुमचा कांदा ज्यावेळेस चाकणला जातो काय स्थिती असते? कांदा बाजारात गेल्यावरती एक नंबरच बाजार मिळतो कांद्याला आमच्या. आणि कांदा पिकवायला आपले इंद्रायणी कृषी सेवा केंद्र आहे ना, गणेश दाभाडे, यांच्याकडून आम्हाला चांगलं मार्गदर्शन मिळतं. कुठलं औषध वापरायचं, कुठलं खत वापरायचं याच्यावरती. बरं, ही कांदा लागवड तुम्ही कधी करत असता आणि काढायला कधी येते? कांदा लागवड आम्ही गणपतीमध्ये करतो, काढायला डिसेंबर मध्ये येतं, भाद्रपद महिन्यात. बर, आता कांदा जो आहे तुमचा वजनाने म्हणजे प्रदर्शनासाठी ठेवला जातो अनेक ठिकाणी, त्यावेळेस तुम्हाला कसं वाटतं? कांदा चांगला पाहिलं, लोक चांगले आश देतात नाही माहिती. बर, तुम्हाला या कांदा पिकाबद्दल विक्रीसाठी पण डायरेक्ट शेतामध्ये येतात व्यापारी, त्याबद्दल काय सांग? येतात ना शेतामध्ये विक्रीसाठी, व्यापारी येतात, चांगला कांदा म्हणून येतात. आणि MIDC मध्ये दिवसेंदिवस जमीन संपादित होत आहे. पूर्वीची तुमची जमीन आणि आता ही डोंगराच्या बाजूला असलेली जमीन आणि यामध्ये घेताय पीक, त्याबद्दल काय सांगा? आता आमली चांगली शेती होती ती MIDC मध्ये गेली. आता इकडे डोंगराच्या बाजूला जरा आम्ही माती भरून चांगली जमीन पिकासाठी चांगली आणलेली, कांदा पिकवायसाठी चांगली बनवली. खेड काय मावळ काय, जमीन विकण्याचं फॅड आहे युवकांमध्ये. युवक शेतीकडे वळत नाहीत. अशा युवकांना आणि शेतकऱ्यांना काय संदेश द्या? आता लोकांनी ना जरा शेतीकडे वळलं पाहिजे. तरुण वर्गांनी शेती केली चांगलं असते आणि शेतीसाठी पोषक असतं, चांगलं असते. तर या ठिकाणी युवा शेतकरी आहेत. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? पूजा राहुल केंदळे. काय सांगाल शेतकऱ्याबद्दल? काय शेतकरी म्हणजे आपलं कष्ट करतो त्यावेळेसच खातो माहिती नाही का, बाहेर हिंडण्यापेक्षा आपल्या शेतात काम केलं तरी भागतं. बरं, हल्लीच्या मुली जे आहेत शेतकरी नवऱ्याला नाकारतात, त्याबद्दल काय सांगाल? शेतकरी नवऱ्याला नाही नाकारायला पाहिजे, कारण करतं शेती येतं सगळे नाही का. तर या ठिकाणी कांदा उत्पादक असणारे देवीदास हरिभाऊ केंद्रे आहेत, आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेऊ. काय सांगाल? कांदा उत्पादन आमचं एक नंबरचं असतं. आम्ही 20 वर्षापासून आम्ही कांदा उत्पादन घेतो. चाकण मार्केटमध्ये आमचा कांदा एक नंबर बीट होते, एक नंबर भाव मिळतो आम्हाला. ज्या टायमाला कांद्याची बीट चालू होती त्या टायमाला आजूबाजूचे सर्व शेतकरी आमची बीट पाहण्यासाठी आवर्जून येतात आणि कांदा बघून आम्हाला विचारतात की तुम्ही हा कांदा कसा पिकवता. तर आम्ही त्यांना सांगतो की इंदुरीचे इंद्रायणी कृषी सेवा केंद्र गणेश दाभाडे यांच्याकडून आम्ही खतं, औषधं वगैरे सगळं आणतो. त्यांचं पूर्ण आम्हाला मार्गदर्शन आहे. त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणेच आम्ही सर्व कांदा पिकवतो आणि ते आम्ही सर्व शेतकऱ्यांना तेच सांगतो. त्यामध्ये तुम्ही शेतकरी असा कांदा एवढा मोठा कसा काय होतो, तेव्हा आम्ही त्याला सांगतो की आमचा कांदा हा आम्ही वडलोपारी जवळजवळ 20 वर्षापासून आम्ही हा कांदा पिकवतो आणि कांद्यामध्ये आमचा रेकॉर्डच आहे चाकण मार्केटमध्ये. आणि कांद्याचा विषय बोलायचं म्हणलं तर कांदा हा आमचा एक नंबरच आहे. बर, तुम्ही ही जी लागवड कधी करता आणि काढणीला कधी येतो, कांदा हे दोनदा घेतलं जातं, तर कोणतं पीक तुम्हाला सोयीस्कर वाटतं आणि पोषक येतं? आम्हाला कांद्याचे पीक पोषक वाटतं. कांदा आम्ही भाद्रपद महिन्यामध्ये कांदा लागवड करतो आणि डिसेंबरच्या एंड किंवा जानेवारी सुरुवातीला आम्ही कांदा काढणीच येतो. बरं, किती महिन्याचं पीक आहे? 3 महिन्याचं पीक. 3 महिन्यात. बरं, आता तुम्हाला एक शेतकरी म्हणून कांदा उत्पादक शेतकरी आहे, सरकारकडनं तुम्हाला काय कांद्या संदर्भात शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे? कांद्यासोबत सरकारकडून आम्हाला नाही मदत केली चालेल, पण शेतकऱ्याला कांद्याला मालाला भाव भेटला पाहिजे कांद्याचा. साधारण जर कुठलीही कंपनी असेल, त्यांचं कुठलं प्रोडक्ट असेल तर त्याची किंमत ठरलेली असते, पण शेतकऱ्याच्या भावाची किंमत हे व्यापारी ठरवतात.
त्यावर काय सांगाल? शेतकऱ्यांनी स्वतःची सरकारने संधी दिली पाहिजे की शेतीच्या मालाला स्वतः शेतकऱ्यांनी बाजारभाव ठरवायला पाहिजे. पण सरकार त्याला विरोध करतं आणि ज्या टायमाला निर्यात पाहिजे त्या टायमाला निर्यात बंदी करतं आणि ज्या टायमाला माल शेतकऱ्याचा संपतो त्या टायमाला निर्यात चालू करतात आणि व्यापाऱ्यांचा फायदा करतात. शेतकऱ्याविषयी ते काही निर्णय घेत नाही. तर शेतकरी वाचला पाहिजे. आणि या ठिकाणी जे ही कांदा पीक घेतलं जाते, कुठलाही कांदा आपण बघितला, आता साधारण हा कांदा आहे, या कांद्याची साईज जर बघितली तर सर्वाधिक मोठा कांदा आहे. आणि हा कांदा बाहेर देशात पाठवण्याच्या दर्जाचा कांदा ह्या केंद्रे कुटुंबियांनी पिकवलेला आहे. तर या ठिकाणी अनेक जण आहेत. बाबा, काय सांगाल कांद्याबद्दल? काय नाव तुमचं? माझं नाव दसरथ कोंडोबा मिंडे. बरं, काय सांगाल कांदा शेतीबद्दल? हे शेतीमध्ये असे एक नंबरचा कांदा पिकवते आमचे पाहुणे. त्या संदर्भामध्ये आम्ही सुद्धा प्रयत्न करीत आहोत, पण ते जमीन आता MIDC मध्ये गेल्यामुळं आम्ही थांबलोय. काय नाव तुमचं? काय सांगाल? मी प्रमोद कृष्ण जारगडे. हा. मी राष्ट्रवादीचा काँग्रेसचा उपाध्यक्ष आहे. हा. दुसरी गोष्ट, मी कडूसचा आहे. मी पण एक शेतकरी आहे. आम्हाला पण एक सुनबाई शेतकरी कुटुंबातली पाहिजे होती. आम्ही काही व्यावसायिक कारणामुळे मी पिंपरी चिंचवडला आलो. माझ्या मोठे बंधू, मी आम्ही तिघं भाऊ व्यवसायामुळं पिंपरी चिंचवडमध्ये स्थानिक झालो. मलाही 5-6 एकर जमीन आहे. ते आमचे चुलते पिलते पहिले करायचे. आता आमचे मोठे बंधू येऊन जाऊन करतात. पण आमच्या ह्यांचा कांदा मी पाहिला, असा कांदा मी कधीच कुठे पाहिला नव्हता. त्यामुळे माझ्या ह्यांचा मला अभिमान वाटतो. काय नाव तुमचं? काय सांगाल? उमाजी नारायण केंदळे. हा. हे आमचे बंधू अंकुश आणि दिवदेश यांचा हा कांदा आहे. उत्कृष्ट कांदा आहे. सेंद्रिय खताचा वापर करता, रासायनिक खताचा वापर करताना मोलाचं मार्गदर्शन गणेश दाभाडे जे इंदोरीला कृषी सेवा केंद्र आहे त्यांचं मिळतं. आणि गेल्या 15-20 वर्षापासून चाकण मार्केटमध्ये यांचा 1 नंबर कांदा मार्केटला जातो आणि तो पाहण्यासाठी सर्व शेतकरी बीटला येत असतात आणि मार्गदर्शन विचारत असतात. आम्ही सांगतो की आम्हाला जे गणेश दाभाडे आहे ते आम्हाला मार्गदर्शन करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शेती करतो कांद्याची 15-20 वर्ष. युवा शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल की आता शेती विकून बंगला बांधणं, गाडी घेणं, आयुष करणं, काही युवा शेतकरी या मार्गात आलेले आहेत, त्यांना काय सांगाल? नाही, हे चुकीचं आहे. शेती विकून गाडी घेणं, आयुष करणं ही चुकीची पद्धत आहे. तरुणांनी कष्ट केलं पाहिजे. त्यामुळे तुमचे शरीर बी तंदुरुस्त राहील आणि जो पाहिजे आपला तसा सेंद्रिय तुम्हाला उत्पादन घेता येईल आणि जीवन बी चांगलं जगता येईल. शेती विकून न कष्ट करता जर जीवन जगलं तर जीवन व्यर्थ येते आणि परत तुमच्या पुढच्या पिढीला जमीन राहील का? नाही राहणार. तुम्ही मजा करणार आणि जाणार, पण बाकीच्या मागच्यांचे हाल होणार. त्यासाठी आपण शेती टिकवली पाहिजे. आम्ही आमचे बंधू तानाजी मारुती पंचायत समिती सदस्य होते, त्यांच्या अहत्प्रज्ञानं आम्ही MIDC ही शेती वाचवली आणि आता ही शेती आम्ही करतोय. पूर्वाश्रमीचे शेतकरी, शेती आणि त्यांचं नातं हे कायम या ठिकाणी जपलेलं आहे. जी चांगली उपजाऊ शेती होती ती MIDC मध्ये गेली, पण डोंगराच्या कडेला असणारी जी काही मुरमाड आहे, पडीक आहे, त्या शेतीमधनं पण एक अर्धा किलोच्या जास्त वजनाचा कांदा इथं पिकवलेला आहे. आणि या पिकाची चर्चा पुणे जिल्ह्यामध्ये होत आहे आणि परिसरातले शेतकरी त्यांचं पीक पाहण्यासाठी येऊन त्यांचं कौतुक करत आहेत. खरंच शेतकऱ्यांनी जर ठरवलं तर तो मातीतनं सोनं उगवू शकतो, ही हिंमत या केंद्रे कुटुंबाची दिसते आणि केंद्रे कुटुंबाचं सर्वत्र स्वागत होते. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.